खरं ठेवलं ना तुम्हाला आयुष्यात देव भेटल्याशिवाय राहणार नाही ही नक्की या सातवी भावाची हे सांगतो. आता तुकारामांना किती साक्षात झालेले पाहुणी गुरुवार गेला अंगकार तुका म्हणे त्याच्याने साक्षात्कार झालेले स्वप्नामध्ये भोजनामध्ये साक्षात चमत्कार आहे. तसं तुम्ही जर नीट वागला दिवस उगल्यापासून दिवस बाळापर्यंत शक्यतो खोटं बोलायचंच नाही. सातवी भावाचा पाहिला का नाही तो खोटं न बोलली पण परंतु तसा नाही होता. लोक पावला मोगा बनलेला आता फक्त मी वचनाला जाऊनच ना तर मी तिथून महाराजांना महाराज तुम्ही फक्त केली मला अजिबात दुवा राहायचं म्हणतो. मला असं बोललंय आता उद्या अजून मला या आवाज आणणार आणि मी म्हणतो शेष्टीच्या चक्रेपर्यंत माझा आवाज क्लिअर झालाच नव्हता समाधान नाही. पैठणला जाऊन येऊ गेलं मला 2-4 चक्रीमध्ये जर एखादा मला समाधान होतं वळामध्ये नाही मग पैठून आलो ना तर मला दुखून गेले मला खरं जाऊ विठ्ठल म्हणून तुम्ही सगळ्यांनी मनाची कानं करून ऐकणे आणि माझ्या शेतकरी वर्गातल्या मध्यम वर्गातल्या एक लहानपणापासून 10-11 वर्षाचा होता तेव्हापासून रामगडाला सोड्याला टाळकरी येऊ माझं दैवत परी माझ्या दैवाला पार नाही आपण मी घेतला एक चुकीचं ठरत माझं जर दैवत खुलायचं असतं तर मी 3 वेळेस पोहा होता राहिलो पण माझ्या नशिबात नव्हतं असं मला किसन बाबाने मला आळंदीला पटलं होतं पण मी जयराम बाबा घुसले पण पडून गेलो पुण्यात. त्याच्यानंतर माझ्या वडिलांनी त्या राधा सानाबाई का तिथं त्या मीराबाई कटून करून तिथून तिळवाने पोहून एकटीच माता घ्यायची आणि आपल्याला खेळायला हां 3 वेळेस खेळ केले आणि शंकर बाबा आपल्याला बाबा शिकला होतो मी कुठे जर गेला काहीतरी कमवून बोलतो पण ते गेलं ते गंगा बोलवणार तरी पण कमी देता आम्ही महाराज मी नाराज हॉस्पिटल बोलतो मला कधी एखादा मोठ्यातला मोठा महाराज नाही राहिला कीर्तनला काही अडथळा झाला 1 घंटेवर आपल्याला फोन मारला ती जागा नाही भरून कधी प्रवचन असो कीर्तन असो जागा नाही भरून पाटा कमी असतो मी आता छत्तीसगड तिकडे मी काम केलं त्याच्यामुळे ते पाटा मारून होईल थोडा पण रेटा कमी पडणार ना बरं कीर्तन करा ती जागा भरून काढा त्याच्याबद्दल मी माझीच मी पाठ टाकली माहिती नाही विठ्ठल आता तुम्हाला सांगायचं म्हणजे आता धकाधकीच्या काळामध्ये ज्या टायमाला लक्ष्मण बाबाला काय कोळ्याच्या पोऱ्याने दम दिला काय करावं तर लक्ष्मण महाराज दम दिलं की ते एवढे लाख रुपये दिले तर बऱ्याला जागेचे रुपये दिले तर बऱ्याला मग आम्ही पंढरपूर येणंच बनतो मग मुद्दाम मी एवढी गाडी ड्युटी बंद गेलो सुधाकर परिचय घरी गेलो मला सुधाकर बाबा असं मला वार करायला गड करायला ते पोळी पोळ दम दिली माझ्या कानाने ऐकलं होतं गेलो होतो ते सुधाकर माझ्या 2-4 पोळ फुटलेली त्यांना कुठे जमले पोळीवाड्या पोळी बरोबर गेलो ते पोळा ते म्हणले नाही आता इथून पोळा मग काही बोलणार नाही त्या टायमाला वारीला कीर्तन करा आता काढायचे प्रत्येक गडाला टाळकरी कीर्तन काढे नारायणगडाला टाळकरी कीर्तन काढे डोंगराला टाळकरी कीर्तन रामगडाला 4 टाळकरी कीर्तन ऐकले होते असावे तसं नाही ते नवीन घोडा आला की नवीन घोड्याला फोगे घातलं की मागे टँकी निघाले नवीन घोड्याला फोगं मला जुन्याचं काय मी गुणावणार नाही पण लक्ष्मण बाबा असताना मी असेच आता तुम्हाला कीर्तन दिले अशा स्वरूपाचे कीर्तन घ्या ड्युटी करून येऊन कीर्तन दिली 5-50 कीर्तन दिले रामबाबा माझ्या आणि प्रत्येक कीर्तनाला बोलतो ना आपण आणि लक्ष्मण बाबा तुला तू आनंद करून आलो पण तू कीर्तन घ्यायचा आपण सांगितलं मला तुम्ही म्हणाल बरं का आपण येऊन द्यायला माझ्या कधीच पाठवणार नाही मला अजून येऊन द्यायचं 1 घंटा त्याच्यावर नियोजन केलं मी त्याच्यावर कीर्तन केलं समजून मला तेवढं लाभलेलं विठ्ठल विठ्ठल विठ्ठल